श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आहे सोमवार आणि आज आहे दर्शवेळा अमावस्या। तर दर्शवेळा अमावस्या कोणाकोणाला माहिती आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तुम्हीही जाता का शेतामध्ये हा सण साजरा करण्यासाठी? आणि अशी मी पूजा झाली आहे, माझी खूप छान सुंदर पूजा झाली आहे। ओमची अशी रांगोळी काढली आहे, फुलं पांढरे आणलेली आहेत आणि अशी शेतामध्ये पूजा केली जाते। तुम्हाला मी आता दाखवलं। आणि ही म्हणतात बिंदगी, ही वेळा अमावस्याला आहे ना, ह्याच्यामध्ये आंबील बनवून घेऊन जातात शेतामध्ये। तर असं असतं शेतामधलं जेवण, अशी असते पूजा, तुम्ही आता पाहिलीच आहे। तर मी आता इथं घरी स्वयंपाक बनवत आहे, खीर वगैरे सर्वच। तर गावाकडची एक वेगळीच मजा असते, शेतामध्ये जायचं, पूर्ण स्वयंपाक घेऊन जायचं, रात्री पूर्ण स्वयंपाक रात्रीच करायचा। गावाकडे कसं पद्धत असते, एकमेकांना जेवायला बोलवायची वगैरे। तर अशा पद्धतीची वेळा अमावस्या आमच्याकडं असते मराठवाड्यात। तुमच्याकडे असते का नाही तेही मला सांगा। तर मी आता बनवत आहे खीरीची मी रेसिपी तुम्हाला दाखवतच आहे। तुम्ही पाहू शकता खीर शिजलेली आहे छान, आणि मग मी त्याच्यात गूळ पावडर ही टाकून घेतली आणि मस्त मी शिजायला साईडला ठेवून दिलेलं आहे खीरीला पण। तर शेतात कशी छान पूजा करतो आपण, पूजा झाली की इकडे तिकडे फिरणं असतंच, आणि ढाळे वगैरे येतात ह्या वेळेला, आणि ऊस असतो, ढाळे असतात, बोरं असतात, वाटाण्याच्या शेंगा आलेल्या असतात। ते एक रानमेवा खायची, फिरायची शेतातली एक मज्जाच वेगळी असते। खूप छान वाटतं शेतात सकाळी जायचं, पूजा करायचं, मग सगळ्यांनी जेवण करायचं। जेवण झालं की इकडे तिकडे फिरणं, पेरूची झाडं असतील, पेरू लागलेलेच असतात, ह्या सीझनमध्ये पेरू असतात। काही असतं, काहीच नसतं असं नाही, शेतामध्ये खूप काही असतं, खूप मज्जा येते शेतात। पण त्या गोष्टी आता त्या आठवणीच राहतील असं, कारण काही कारणांमुळे, मुलांच्या शाळांमुळे, कॉलेजेसमुळे आपल्याला जाण्यात येत नाही। तर जेव्हा केव्हा वेळ मिळेल असेल आपल्याला टाईम, तेव्हा नक्कीच गेलं पाहिजे आणि गावाकडचा हा रानमेवा ही मज्जा घेतलीच पाहिजे, अनुभवलीच पाहिजे। आम्ही तर जातो अधूनमधून, पण ह्यावेळेस मी गेले नाही, ह्यावेळेस माझे मिस्टर गेले होते गावाकडे। तर मी आता बनवून घेतले आहेत उंडे, गव्हाचे बाजरीचे असे उंडे बनवलेले आहेत। तुम्ही रेसिपी पाहतच आहात, इतकी छान ही भजी पण बनवले, मिक्स भाज्यांची भाजी असते बनवायची, तुम्हाला मी पुढे दाखवतेच। असे आंबील बनवतात, हे ज्वारीचं पीठ असं शिजवून घ्यायचं आणि ते थंड झालं की ताक बनवून त्याच्यामध्ये ते टाकायचं। लसणाची पात असतील तर अतिउत्तम, लसणाची पात असते ना, त्याचं मीठ बनवायचं आणि ह्या आंबीला पण बनवतो ना त्याच्यामध्ये टाकायचं, एक नंबर लागते। खूप छान अशी आंबील अशी तयार होते। त्याच्यामध्ये परत ते थंड झालेलं ज्वारीचं पीठ शिजवलेलं टाकायचं असतं आणि मग आपली तयार होते ती अशी आंबील। त्याच्यानंतर डाळ बनवतात, घट्ट डाळ असते, कोणी पातळ बनवतं तर पातळ डाळच बनवत असते मी तर। आणि मिक्स भाजी बनवायची, सर्व भाज्या असतात ह्या सीझनमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये, मेथी, पात वगैरे, फळभाज्या, सर्वच अशा भाज्या असतात। तर त्या भाज्या असं मिक्स म्हणून भज्जी बनतात त्याला, अशी मिक्स भज्जी बनवायची। आणि त्याच्यानंतर डाळ वगैरे, आंबील, खीर, असं वेगळाच स्वयंपाक असतो, वेगळीच टेस्ट येते ज्या त्या वेळेला, ज्या त्या सीझनमध्ये, ज्या त्या सणांना आपण जे करतो ना त्याला एक वेगळीच टेस्ट असते। का आपण इतर वेळी हे करून पाहिलं तर याची टेस्ट एक वेगळीच लागते, पण ह्या वेळेला, ज्या त्या वेळेला ह्या गोष्टी करायच्या, आनंद खायचाही आनंद घ्यायचा, आणि सणवार, आपल्या रीतिरिवाज, परंपरा ह्याच्या माध्यमातून जपल्या जातात। आणि पुढच्या पिढीला तर ह्या सगळ्या संस्कृतीचा विसरच पडत चाललेला आहे। त्यामुळे आपल्याला माहिती आहे तर आपण करायचं, खायचं आणि खाऊ घालायचं। तेही इतका सुंदर स्वयंपाक, खूप छान स्वयंपाक असतो हा। आणि मग हे सर्व पदार्थ बनवले आम्ही, आणि बनवल्याच्या नंतर मग देवाला ताट करून ठेवलं। मस्त अशी हिरव्या मिरचीची छान मी भाजी बनवत आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। तर माझा असा स्वयंपाक पूर्ण तयार झालेला। गावाकडे खूप लवकर बनवतात, पहाटेच सर्व बनवून शेतामध्ये जायचं असतं, आपल्याला इकडे काय बनवून खायचंच असतं घरी। त्याच्यामुळं देवाला नैवेद्य पहिले बनवून ठेवायचा, ताट बनवल्याच्या नंतर मग आपण कधी पण जेवण घेऊ शकतो, आपल्याला पाहिजे तेव्हा घ्यायचं आणि मग जेवण करायचं। तर माझं देवाला ताट ही आता तयार करायचं चालू होतं, आणि मग मी देवासाठी ताट बनवलं, डाळीला फोडणी वगैरे दिली, साधीच डाळ ठेवतात पण मी पण दिली, फोडणी दिलीच डाळीला, आणि मग
असं छान आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. तुम्ही बनवता की नाही, तुम्ही कुठल्या भागातून व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे, वेळामोशाला असा स्वयंपाक बनवतात. कुठे कुठे पुरणपोळीचाही स्वयंपाक बनवला जातो, कुठे बाजरीच्या भाकरीही बनवल्या जातात फक्त. तर तुम्ही पाहू शकता माझा असं सर्व स्वयंपाक तयार आहे. डाळ, उंडे, भाजी आणि आंबील, खीर सर्व छान असा स्वयंपाक झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही असा स्वयंपाक खाल्ला आहे का कधी, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.